तुमचं माझ्या एका छोट्या आणि सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा. सगळ्यांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. तर सकाळी सकाळी छान असा व्हिडिओला सुरुवात करते. पहा, छान अशी साडी घातली आहे. आता गुढीची पूजा करायची. सकाळी सकाळीच आमच्याकडे ना गुढी बांधली जाते, नंतर मग गोडाचा नैवेद्य. तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक, छान असा गुढीला मी नैवेद्य दाखवणार आहे आणि छान असा पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे. चला तर मग ना आधी गुढीची पूजा करूयात. पाडवा स्पेशल सकाळी सकाळी सुंदर अशी छोटीशीच रांगोळी काढली होती. तशी तर ना मला खूप मोठी अशी रांगोळी काढायची होती, पण पल्लवी ना अजिबात ठेवत नाही. एक 10 ते 15 मिनिटामध्ये ना ती रांगोळी त्यांना सपाट करून टाकत असते. त्यामुळे ना मी नेहमी सुंदर आणि छोटीशीच रांगोळी काढते. तर ती ना एक 5-10 मिनिटात ती रांगोळी पण जाणार. छान सकाळी सकाळी देवाची पूजासुद्धा केली. तर सकाळी सकाळी सगळं आवरलं, छान रांगोळी वगैरे काढली, छान देवाची पूजा केली. देवासाठी ना सुंदर असे ना ताज्या फुलांचा ना हार केला होता. तर शेतातल्या ताज्या झेंडूच्या फुलांचा सुंदर असा हार, दरवाजाला तोरण, गुढीसाठी एक छोटंसं तोरण आणि ना घरातल्या मंदिरासाठी, रानातली शेतातील मंदिरासाठी असे सगळे छान असे सुंदर असे ताज्या फुलांचे ना हार केले. दिवसाची सुरुवात आहे ना सकाळी देवपूजेपासून केली ना, पूर्ण दिवस ना खूप छान जातो बरं का. नवीन वर्षातला पहिला सण आणि मराठी महिन्यातील नवीन वर्ष आजपासून सुरू होतं, चैत्र पाडवा. तर सुंदर असं सकाळी सकाळी पाडवा साजरा केला बरं का. छान सुंदर असं सकाळी सकाळीच गुढी उभारली आणि नवीन वर्षाची सुरुवात आहे ना अशी गुढी उभारून केली जाते. तर छान वाटतं आणि खूप सुंदर असा आजच्या दिवशी ना पोळीचा नैवेद्य. तर छान असं सगळं नैवेद्य करत होते बरं का मी, म्हणजे पोळीचा स्वयंपाक, गोडधोड. तर भजी कुरडे वगैरे सगळं करून जातं. सकाळचे वाजलेले 9. तर इथं सगळी तयारी चालू होती. बाहेर पोळी लाटायचे काम चालू होतं, तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच. तर भजी कुरडे वगैरे सगळं झालं होतं आणि खायला पण खूप आवडते बरं का पोळी. तर छान अशी कटाची आमटीसुद्धा झाली होती आणि अशी पोळी म्हटलं की कटाची आमटी खूप छान लागते. तर कॅरी बॅगमध्ये ना मी कुरडे तळून ठेवते. कॅरी बॅगमध्ये ठेवली ना तर अजिबात ती लूज होत नाही आणि खायला एकदम क्रिस्पी लागत असते. तर साईड बाय साईड सगळी कामं आवरली, म्हणजे छान असं म्हणजे काम आवरत होती. बाहेर पोळीचा स्वयंपाक चालू होता, आतमध्ये मी सगळं गॅसवरती भजी कुरडे आमटी गुळवणी हे सगळं करत होते. आणि हा स्वयंपाक आहे ना माझा गुढीपाडव्याचा सकाळी सकाळीच होत असतो बरं का. एक 10 वाजता तर मी ना गुढीला नैवेद्य दाखवत असते. सकाळी तर तो गुळाचा आणि लिंबाच्या मोहरचा तर नैवेद्य दाखवत होता. सगळं असं ना सगळीकडे सकाळी सकाळी पसारा होता आणि मी ना 1 साईड पिन केलेली ना सकाळी सकाळी, त्यामुळे मी अशी दिसते बरं का. घराबाहेर ना अशी पोळी लाटत होते पल्लवी आणि सासूबाई गॅसवरती. तर जास्तीचा स्वयंपाक असला ना तर छोटासा बाहेर गॅस आहे, त्यावरती मग दोघी असं पटपट पण होतो आणि छोटा खाली बसून ना छोट्या गॅसवरती ना स्वयंपाक आवडतो ना, मग पटकन त्यांना बाहेर नैवेद्य वगैरे करत होत्या. कारण रानातील देवांना, घरातील देवांना सगळीकडे असे नैवेद्य दाखवावे लागतात. मग छोटे 10-12 असे नैवेद्य करायचे होते आणि पोळ्यासुद्धा. आणि मग छान असा आजचा गुढीपाडव्याचा व्हिडिओ. तर व्हिडिओला ना लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुंदर अशी सकाळी सकाळी गुढी उभारली ना तर दिवस पूर्ण खूप छान जातो. एकदम उंच अशी गावाकडं कशी असते ना, उंच अशी सगळी, कुणाची उंच गुढी अशी, म्हणजे सगळे बोलत असतात शहरात काय अशी म्हणजे एवढी मोठी काही गुढी बांधत नाही. तर हे आमचा असा छान असा पाडवा साजरा झाला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.